फ्रेंड्स, वेलकम टू व्लॉगिंग विथ श्वेता। सो आज आहे संडे मॉर्निंग आणि आम्ही आलो आहे सकाळी सकाळी 7 वाजले आहेत आणि आम्ही आलो आहे गार्डनमध्ये, जे आमच्या सोसायटीच्या थोड्या जवळ आहे। सो मी म्हटलं की प्रत्येक संडेला काय आपण त्या गार्डनमध्ये सोसायटीच्या जायचं, तर मुलांना पण थोडंसं चेंज होईल म्हणून आम्ही सकाळी सकाळी आज आलो आहे आमच्या घराजवळच्या गार्डनमध्ये। सो इथे जेव्हा करतोय आम्ही आम्ही गार्डनमध्ये मजा। आलो तर इथे आम्हाला सो काही चला तर मग करूया आजोबा मुलांसोबत मिळाले एन्जॉय। जे आम्हाला मेडिटेशनचं महत्त्व सांगत होते, स्पेशली अद्वैयाला समजावून सांगत होते। सो त्यांची इच्छा होती की आम्ही यावं आणि ॲटलिस्ट 10 मिनटं तरी मेडिटेशन करावं। तर आम्हाला पण चांगलं वाटलं की अद्वैय पण शिकेल मेडिटेशनचं इम्पॉर्टन्स, तर आम्ही गेलो होतो तिथे मेडिटेशन करायला। होईल का आपलं चांगलं नाही ना, आजारी नाही पडत सर, येडे मास्तर होते समजलं, आपण आजारी नाही पडत आणि आपण आज्ञाधारक होतो आई वडिलांचे। आपले कोण गुरु आहे माहित नाही का, माता पिता धरणी माता हे आपले गुरु आहे का नाही, याच्याशिवाय आहे का कोणी आपलं गुरु? इथे खेळत आहेत हे दोघे रेतीमध्ये। कबीराला मातीमध्ये रेतीमध्ये खेळायला खूप आवडते आणि मी पण त्याला खेळू देते, एन्जॉय करू देते, एक्सप्लोअर करू देते जे त्याला वाटते आणि लगेच मग त्याला छान असं हातपाय वगैरे धुवून देते मी आणि पोलिओ ड्रॉपचा दिवस, तर आम्ही कबीराला आणलाय पोलिओ ड्रॉप द्यायला एका स्कूलमध्ये। स्कूल पण खूप छान होती। स्वयंपाक करायला लागली कारण मुलांना लागली होती भूक। इथे मी करते आहे स्वयंपाक। बघा माझी दाल मखनी आहे आणि तिच्या हंडीमध्ये करण्याची तर एक वेगळीच मजा आहे। झालेलं आहे आमचं जेवण नेहमीप्रमाणे। जरा आज उशीर झालेला आहे कारण ऑब्व्हियसली आम्ही सकाळी सकाळी आज गार्डनमध्ये गेलो होतो, मुलांना घेऊन तिथे टाइम स्पेंड केला। त्यानंतर आम्ही पोलिओ ड्रॉप द्यायला गेलो होतो कबीरसाठी। सो ते जरा आम्हाला लवकर नाही मिळालं, त्यामुळे तिथे पण वेळ झाला। तर तसंच आम्ही 10 वाजता घरी आलो। त्यानंतर मी डाळ शिजवली, ती पण कुकरमध्ये नाही तर गंजामध्ये स्टीलच्या। सो त्यानंतर मी मातीच्या हंडीमध्ये ती डाळ बनवलेली आहे, दाल मखनी।
सो त्यामुळे थोडासा वेळ लागला, पण अप्रतिम झालेली होती ती डाळ. सगळ्यांना खूप आवडली मखनी. सो आणि मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना, तर त्याची टेस्ट अजूनच जास्त छान होऊन जाते. तुम्ही पण नक्कीच एकदा ती मातीची भांडी घेऊन एक तरी मातीचं भांडं नक्कीच घरी असू द्या, कारण की ते आपल्या हेल्थसाठी खूप छान असते. टेस्ट तर मिळतेच मिळते आणि हेल्थसाठी पण चांगलंच असते. आणि जर्मनची भांडे तर बिलकुल वापरू नका तुम्ही. मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेल. नाहीच काही तर मग स्टीलची भांडी आपण वापरू शकतो. आणि सगळ्यात मला जे माझ्याकडे सध्या तरी नाही आहे, जे म्हणजे पितळेचं मला कलई केलेलं भांडं घ्यायचं आहे. जरा कॉस्टली पडतं ते, पण मी नक्की घेणार आहे ते भांडे. बरं तुमच्याकडे आहेत का ते भांडे कलई केलेले? आणि कसे तुम्ही वापरता तर मला नक्की सांगा, जर तुम्ही वापरत असाल तर. आणि जरा कॉस्टली पडतंय, बट ते ना आपल्या एका किचनच्या दागिन्याप्रमाणे होतं असं मला वाटते. तर माझी खूप इच्छा आहे ते भांडं घ्यायची. आम्ही विचारून पण आलेली आहे. सो घेऊया आता, आपल्याला जेवढं आपल्याला जमेल तसं मी घेणार आहे ते भांडं. सो झालेला आहे आमचा असा हाफ डे आमचा झालेला आहे संडेचा. आता अद्वैय बसलेला आहे अभ्यासाला, कारण ऑब्व्हियस आहे आता परीक्षेचे दिवस आहे, लवकरच एक्झाम आहेत मुलांची. बरं आज अजून एक स्पेशल आहे संडे, कारण आज आम्ही एक पिक्चर बघणार. तसं तर आम्ही खूप जास्त पिक्चर्स वगैरे बघत नाही, पण आज खूप स्पेशल पिक्चर आहे. त्या पिक्चरची मला बघायची खूप दिवसापासूनची इच्छा आहे. तो म्हणजे 12th फेल. आज टी व्हीवर आहे तो पिक्चर. सो मागच्या वेळेस आमचा मिस झालेला होता, पण आज 7 वाजताच आहे, त्यामुळे आपण मुलांना पण दाखवू शकतो. लवकरच संपेल आहे. सो तुम्ही बघितला आहात का तो पिक्चर? तर मला नक्की सांगा. आज आम्ही बघणार आहोत आणि तुमच्या मुलांना पण तो पिक्चर नक्की दाखवा. खरंच खूप छान पिक्चर आहे. सो जोपर्यंत जितकं मी ऐकलेलं आहे, सो असा आमचा दिवस आज जाणार आहे. गेलेला आहे अर्धा, आणि संध्याकाळी आमचा हा पिक्चर बघण्याचा बेत आहे. सो चला तर मग करूया आजचा व्लॉग एंड इथेच. तुमचा संडे तुम्ही कसा स्पेंड केला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला प्लीज कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्याने मी मोटिवेट होऊ शकेल आणि मला अजून व्हिडिओ करायला आवडेल. आणि कमेंट नक्की करा, जेणेकरून मी तुमच्या कमेंटची आन्सर करेल आणि मला पण खूप छान वाटेल तुमच्याशी बोलायला. सो असा आहे आजचा आमचा संडे. तुमचा संडे कसा गेला मला नक्की कळवा. थँक्यू. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.